ज्यांच्या विरोधात आपला हा आजचा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी होतोय ते फॉरेस्ट विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी, पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी, आपल्या अकोले तालुक्यातील न्यूज चॅनलचे सर्व आपले मित्र आणि अत्यंत मोठ्या संख्येनं जे विभाग जे डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्यामध्ये महसूल असेल, बाकीचे इतर या आंदोलनाच्या निगडीतले जे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, उपस्थित सर्व या गावातील या परिसरातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर 2-3 दिवसापूर्वी या गावामध्ये ही घटना घडली आणि त्या घटनेच्या निषेधार्थ हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आपण त्या दिवशी अंत्यविधी जो काय त्या मुलीचा चालू होता त्या दिवशी मित्रांनो आपण सर्वांनी घेतला। त्याचं कारण थोडंसं समजून घ्या। एखादा वयस्कर माणूस गेला असता तर थोडंसं आपण दुर्लक्ष केलं असतं, एखादी दुसरी घटना घडली असती तर आपण थोडासा विचार केला असता, परंतु 3 वर्षाचं लेकरू, सोन्यासारखं लेकरू, या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केलाय आणि त्या बिचाऱ्याचा मृत्यू झालाय। नुसता मृत्यूच नाही, ते फोटो जर तुम्ही सगळ्यांनी जर पाहिले असतील तिचे काय हाल केले, काय किती विदारक अशा पद्धतीचं चित्र त्या फोटोमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून आम्हाला ते रावलं नाही। आम्ही त्याच अंत्यविधीच्या दिवशी आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपल्याला याच्यावर काही ना काही निर्णय घ्यावा लागेल। सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी होते, फॉरेस्ट विभागाचे अधिकारी देखील सुद्धा होते आणि त्या दिवशी निर्णय झाला की आपल्याला या गावच्या वतीनं या घटनेच्या निषेधार्थ आपल्याला आंदोलन करायचंय, रस्ता रोको करायचा आहे। आणि म्हणून आम्ही ह्या गावातील काही प्रमुख लोकांशी बोललो की बाबा एखादी घटना घडल्यानंतर आपण शांत बसतो, याचा अर्थ परत बिबट्याचे हल्ले आपल्या गावामध्ये होणार नाही असं होणार नाही आणि म्हणून तो मोर्चा करण्याचं ठरवलं। त्यासाठी आपण सर्वजण या रस्ता रोको आंदोलनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून सरचे स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। मित्रांनो एक मिनिट, पहिल्या लाईटीची व्यवस्था एक मिनिट मित्रांनो, आपण आंदोलन चालू झाल्यापासून जी लोक उभी राहिली त्यांची सगळ्यांची भाषणं ऐकली। 2 दिवसापासून या देवठांमध्ये जो काही तणाव निर्माण झाला तो देखील सुद्धा आपण सर्वांनी पाहिला। मला या मोर्चाच्या निमित्तानं फॉरेस्ट विभागातले जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आमचं क्लिअर कट म्हणणं आहे, आम्हाला इथं काही भाषणबाजी फायटिंग बाकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही। इथं 2 गोष्टींसाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। एक, हे बिबटे जर तुमचे असतील, तुम्हाला सांभाळता येत असेल तर तुम्हाला ते लक लागू, नाही तर हे बिबट्यांचं काय करायचं आम्ही त्याची जबाबदारी घेतलेली, परत आम्हाला बोलू नका हे सांगण्यासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि म्हणून घटना घडल्यानंतर फॉरेस्ट विभाग पिंजरे घेऊन येतं, त्याच्यात काय ठेवतं नाही ठेवितो नंतरचा भाग, परंतु फॉरेस्ट विभागाला आमचं ह्या निमित्तानं सांगणं आहे की बाबा घटना घडल्यानंतर तुमची यंत्रणा कामाला लावण्यापेक्षा तुम्हाला हे सगळं माहिती आहे ना, गावातील लोक रोज फोन करतात की आमच्या गावात बिबटे आहे, आमच्या गावात परिसरात बिबटे आहे। घटना घडायच्या अगोदर तुमच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावागावांमध्ये पिंजरे लावले पाहिजे, यासाठी ह्या मोर्चाचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। ती बिचारी पोरगी तिच्यावर हल्ला झालाय ती मेली, तुमचे दोन पिंजरे आले, तुम्ही पिंजरा लावला, आम्ही 8 दिवस पिंजरा लावला, बिबटे आला असं आम्ही काय करू असं सांगून तुम्ही इथून निघून जातात, परंतु वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात। याला जबाबदार कोण? सगळ्या ग्रामस्थांना माझं एक विनंती मला सांगणं आहे, बाकी सगळ्या डिपार्टमेंटचे आपण कामं पाहिलेली, पोलिसांना त्यांचं रोज काम राहतं, MSCB वाल्यांना त्यांचं रोज काम राहतं, MSCB वाल्यांना त्यांचं रोज काम राहतं, ग्रामसेवकांना त्यांचं रोज काम राहतं, पण आता पावसाळा संपूर्ण बरेच दिवस झालेत, फॉरेस्ट विभागाला आता काय वृक्ष लागवड कुठं करायची नाही, बरोबर आहे ना? बरोबर आहे। आता रानं पण वाढेल नाही का बाबा, कोणी पेटवेल म्हणून हे विजवायला जातात, बरोबर आहे का? मग मला सांगा फॉरेस्ट विभागातल्या अधिकाऱ्याला आता काय काम आहे का तुम्हाला हे सुद्धा काम करता येत नाही? म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे, फॉरेस्ट विभागातले जे मेन अधिकारी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमचे सगळे अधिकारी ह्या 4 महिने तुम्हाला काहीच काम नाही, तुम्हाला ना रोजगार हमी ना बाकीची गोष्ट, तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करतात, इथलाच कर्मचारी काय करतो हे मी सांगायची गरज नाही। आणि म्हणून तुमचे सगळे कर्मचारी या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात देवठांमध्ये सगळे ऊस, सगळे शेत, सगळा शिवार, सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तिकडे काही जगमाऱ्या करा, आम्हाला त्याचं काही घेणं नाही। तुमचे बिबटे तुम्ही पकडा, नाही तर तुमचे बिबटे जिवंत राहणार नाही, हे क्लिअर कट मी तुम्हाला सांगतो। त्या दिवशी मित्रांनो घटना घडली,
मौतीच्या दिवशी आपण निर्णय घेतला, हे अधिकारी तिथं आले होते, त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे बिबटे तुम्हाला लावत असतील तर घेऊन जा, त्या बिबट्यांचं काय करायचं आम्ही ते पाहू. त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांची टीम कामाला लावली, बाकीचे कर्मचारी बोलवले, उसरमध्ये शिरले, आमकं तमकं त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते केलं. 2 बिबटे धरले, त्याच्यातला एक मोठा आणि एक छोटा. बरं धरले आणि लगेच घेऊन निघून चालले. मी म्हणला बाबा तुम्ही कुठे चालले? नाही आता पकडले, आता आमची जबाबदारी संपली, आता आम्ही चाललो आमच्या पद्धतीने. अरे पण या देवठाण गावामध्ये हे 2च बिबटे आहे का? 2च आहे का मला सांगा? 2 बिबटे पकडले म्हणजे या देवठाण गावातले बिबटे संपले का? नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं तेच होतं की बाबा हे महाराष्ट्रामध्ये पहिली घटना घडली असेल तुमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून का बिबट्या लोकांनी ताब्यात घेतलाय. जोपर्यंत हे बाकीचे बिबटे पकडत नाही तोपर्यंत हे बिबटे आम्ही देणार नाही. आणि त्या दिवशी फॉरेस्टवाले काही मित्र आहे माझे, ते मला सांगत होते हा बिबट्या तुम्हाला कशासाठी लागतो. आम्ही त्या दिवशी बोललो नाही. फॉरेस्टवाले आणि पोलीस डिपार्टमेंटला या लोकांच्या साक्षीने आम्ही सांगतो, ज्या बिबट्याने आमचं लेकरू मारलंय तो बिबट्या आम्ही जिवंत ठेवणार नाही. ज्या बिबट्याने आमचं लेकरू खाल्लंय ना तो बिबट्या आम्ही जिवंत ठेवणार नाही. मी जास्त वेळ घेणार नाही, जास्त टाइम बोलणार नाही. 2 गोष्टींचा आज आपल्याला निर्णय करायचा आहे. कालपर्यंत आज सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला संधी दिली, तुम्ही पिंजरे लावले, त्याच्यात काय ठेवलंय काय नाही ठेवलं तर तुमचा प्रश्न. तुम्ही आतापर्यंत बिबटे पकडले का? नाही. आता सगळ्या ग्रामस्थांना विशेष करून जे आजूबाजूचे पोर उभे मला त्याला सांगायचंय, या प्रशासनाला खूप अडचणी आहे. त्यांना बिबट्या त्याची नख सुद्धा काढता येत नाही, त्याची मिशी सुद्धा कापता येत नाही, त्याचा केस सुद्धा उपटता येत नाही, एवढे त्यांना बंधन आहे. ते काय म्हणतात आम्हाला बिबट्या मारायची परवानगी नाहीये, बिबट्याची नसबंदी याला करता येत नाही. आता शासनाने निर्णय घेतला बिबट्याची नसबंदी करायची. नसबंदी म्हणजे काय? जर तुमच्या गावामध्ये 15 बिबटे जर असले ते मारायचे नाही, त्यांची नसबंदी करायची. म्हणजे याच्यानंतर यांना पिल्ल होणार नाही. पण हे आहे यांचं काय करायचं? अलग लक्षात. हे जे 10-15 इथे हिंडतात ते रोज आमचे हल्ले करतात, ते बाकीचे नसबंदी झाल्यानंतर ते काय माणसं खाणार, हे बाकीचे जंतर जलमतील तेव्हा जलमतील, पण हे जे 10-15 फिरतात यांचं काय करायचं? आणि म्हणून 2 गोष्टीचा निर्णय मित्रांनो, ज्याला जे बघा मी क्लिअर कट सांगतो, ज्याला पटल तो आमच्यावर राहील, ज्याला नाही पटणार तो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण आपल्यातलं एक लेकरू गेलंय, या गावातल्या 2-3 घटना घडल्या, आपण ते सहन करणार नाही. फॉरेस्टवाल्याला काही घेणं नाही, ते पिंजऱ्यात पकडतात, घेऊन तिकडे कोण इथला बिबट्या अकोल्याला सोडतात, अकोल्याचा बिबट्या देवठाणला सोडतात, एवढंच. याच्या व्यतिरिक्त हे काय करू शकणार आहे का? नाही. आणि करणार असं त्यांनी सांगा आम्हाला बिबट्या मारायची परवानगी, म्हणतील का ते? अजिबात नाही. आणि म्हणून फॉरेस्ट विभागाला आणि ग्रामस्थांना माझं एक म्हणणं आहे, फॉरेस्ट विभागाचा बिबट्या आहे त्याला किती काळजी. तुम्ही काल पाहिलं ना, अरे शेकडो पोलीस त्या गाडीच्या अवतीभोवती ठेवले का? बिबट्याला मारू नये म्हणून. अलग लक्षात. आम्ही म्हणायचो हा बिबट्या आमच्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं आम्ही पाहतो. यानं आमचं पोरग खाल्लंय, यानं आमचं पोरग मारलंय. सगळं तालुक्यातले नुसते अकोल्यालाच नाही, सिन्नरचे बोलवले, संगमनेरचे बोलवले, जुन्नरचे बोलवले, राजूर विभाग, या अकोला तालुक्यातल्या सगळ्या फॉरेस्टचे अधिकारी बोलवले. कशासाठी? लोकांना संरक्षण देण्यासाठी नाही. तो बिबट्या जो पकडलाय त्याला लोकांनी मारू नये म्हणून ते लोक त्याच्या अवतीभोवती उभे केले. मला फॉरेस्टवाल्याला आता सांगायचं, आता तुमची ना आपली लागली, चला तुमचे बिबटे ना तुम्हाला लक लागो, तुमची सगळी ताकद ते बिबटे जिवंत ठेवण्यासाठी लावा, आमची सगळी ताकद ते बिबटे मारण्यासाठी आम्ही आजपासून लावतो. हो ना, जाऊ द्या. बिबट्यानं आमचं लेकरू मारलं तर तुम्हाला त्याचं काही नाही, त्या बिबट्याला लोक मारतील म्हणून तुम्ही किती संरक्षण त्या बिबट्याला दिलं ते आम्ही पाहिलं. आणि म्हणून मित्रांनो, शासन, आम्ही शासनातलेच लोक आहे, पण तरी तुम्हाला सांगतो शासन बिबटे मारणार नाही. यांची नसबंदी केव्हा होईल, यांना पिल्ल कधी व्हायचे बंद होतील, मग ते मोठी होतील का, मग ते हल्ले करतील का, हे झटे बंद करा. आपल्या लोकांना बिबट्या मारणं अवघड आहे का? आहे का? जरा वर हात करा, या अधिकाऱ्याला कळू द्या. आपल्या लोकांना बिबट्या मारणं ही अवघड गोष्ट आहे का? फॉरेस्टवाले तुम्ही बघा, सगळ्या लोकांचं तुम्ही ऐका. माझ्या सेद मी तुम्हाला सांगतो, हे बघा, हे आंदोलन आम्ही का केलं, त्या जागी जर आपलं लेकरू असतं ना, आपलं, मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, तो बिबट्या त्या दिवशी मारून टाकला, तुम्हाला काय उकडायची उकडा. अलग लक्षात. त्याच्यामुळं इथून पुढं आपल्या लोकांना, विशेष करून जे ठाकर समाजाची जी लोक आहेत त्यांना मी माझं सांगणं, आपले मराठा बांधव इतर जाती धर्मात लोक शिवारातला राहतात,
त्या बिचाऱ्याला मर्यादा आहे, पण ठाकर समाजाला मर्यादा नाही. तुम्ही वाघांचा बंदोबस्त करा, आपणही सुरक्षित राहा, हे गाव देखील सुद्धा सुरक्षित ठेवा, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. आणि म्हणून आपण जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत बिबट्यांची संख्या कमी होणार नाही. आणि म्हणून फॉरेस्ट विभागाला आमची एक विनंती आहे, तुम्हाला तुमचं आम्ही आता गंज पाहिलं, तुम्ही काय करणार हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत बिबटे पिंजऱ्यामध्ये जिवंत पाहिलेत. याच्या पुढे जर तुम्हाला तुमचे बिबटे जर प्रिय लागत असतील, ते तुमचे कोणतं नातलग असतील, तर तुम्ही ताबडतोब ते बिबटे घेऊन तुमच्या घरी नेऊन ठेवा. आमच्या परिसरात जर आम्हाला बिबट्या जर दिसला तो जिवंत बिबट्या तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकट्यावर कारवाई केली ना अख्खं गाव येईल तुमच्या बरोबर. आम्ही ते बिबटे सहन करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला सध्या काय कामं नाही आहे, ना कुठं राणा पेटात यात, ना कुठं बाकीच्या गोष्टी आहे. तुम्ही प्रत्येक गावागावांमध्ये जा. या देवठांचा एक आणि एक ऊस आजच सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना, तुमच्या अधिकारीमध्ये घुसवा. काय वाघरे लावांच्या तिकडे काय झटे घाल तुम्ही घाला, ते जिवंत लावत असतील तर घेऊन जा. जर इथून पुढं मारुती मेंगळा देखील सुद्धा बिबट्या जर दिसला तर मी अक्षरशः त्याच्या अंगावर गाडी घालील. तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं. कारण इतकं विदारक चित्र ह्या बिबट्यांचं झालंय का कुत्रे कमी एवढे बिबटे ह्या परिसरामध्ये झालेले. आणि प्रचंड त्याग आहे. मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, अरे प्रत्येकाच्या घरात लहान लहान मुलं आहे, प्रत्येक मुलावर किती जीव असतो ना, हे मी सुद्धा एका पोराचा बाप आहे, हे मला माहिती आहे. त्या घरातलं लेकरू उचलून नेलंय, एवढं विचित्र पद्धतीने खालंय, किती विदारक चित्र आहे. पैशाला काय चाटी द्या, तुम्ही ₹1 कोटी जर दिले ना ते पोरगा आमच्यात येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी हे पण क्लिअर कट सांगतो, सगळे लोक साक्षीला आहे, पुढे कॅमेरे चालू आहे, शूटिंग काढ, त्यात मी एक जबाबदारी तरी सांगतो, तुमचा बिबट्या जर एखादा जर मारला ना तुम्हाला घंटा कळणार नाही कोणी मारलाय. कळल का? अहो आमची लोक एवढी हुशार आहेत, तुम्हाला अधिकाऱ्याला काहीच कळणार नाही. वाघ कोणत्या रस्त्याने गेलाय, कुठं बसलाय, काय करतोय ना, हे फक्त पहिल्यांदा आमच्या लोकांना कळल. तो कसा मेला हे सुद्धा तुम्हाला शोधायला पिढी जाईल, तर तुम्हाला लिंक लागणार नाही. त्याच्यावर तुम्ही सगळेजण निर्णय घ्या. उद्या जर आपले हल्ले होत असतील, आपले बळी जात असतील, बिबटे आपले पोरं माणसं खात असतील, तर ते बिबटे जिवंत राहता कामा नाही. हे उद्या पकडतील, कुठं नेऊन सोडतील, नसबंदी होईल, मग देवठामध्ये बिबट्याशी येणार नाही, असं होणार नाही. कारण आजूबाजूला सुद्धा बिबटे आहे. तिथले सगळे बिबटे आज जर धरले तर उद्या बिबटे काय येणारच नाही का? तो येईल, तो सिन्नरचा येईल, संगमनेरचा येईल, कुठून येईल, पण तुमच्या गावामध्ये येईल. त्याच्यामुळं हे येत्यात, यांचा बंदोबस्त मित्रांनो आपल्यालाच करायला लागल, याच्यावर पर्याय नाही. आणि उद्या तुम्हाला एखाद्याने पकडलं ना तर माझे 1000 कार्यकर्ते तुमच्यावर जेलमध्ये बसतील, तुम्ही चिंता करू नका. पण या बिबट्याला सोडू नका. आणि म्हणून फॉरेस्टवाल्यांना माझी विनंती आहे, तुमचे बिबटे तुम्हाला लागत असतील तर तातडीने त्यांची व्यवस्था करा. नाही उद्यापासून हे बिबटे आमचे दुश्मन झाले का नाही झाले, ते आम्ही सोडणार नाही. ज्या कविताचा मृत्यू झाला त्या कविताला आता या क्षणाला 25 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. तिला लगेच द्या, तिचा चेक माग 10 लाख दिला, आज काय असं तो द्या. या देवठाण परिसरामध्ये गायीवर किती हल्ले झाले, माणसांवर किती हल्ले झाले, त्यांची नावं घ्या, त्यांना देखील सुद्धा आर्थिक मदत तुम्हाला करावं लागल. दुसरी गोष्ट, आतापर्यंत जेवढे बिबटे तुम्ही पकडले ते त्याचं नसबंदीसाठी तुम्ही प्रस्ताव पाठवा, ती जिवंत आहे म्हणून. याच्या पुढे तुम्हाला जिवंत बिबटे दिसणार नाही, त्याची नसबंदी तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. दुसरी गोष्ट, या परिसरामध्ये साधं एक उदाहरण सांगतो, एखादा रोड बनवला तर PWD वाली एक बोर्ड लावतं, बाबी तरी वळण नाही, गाडी हळू चालवा. आणि ती एवढे बिबटे, तुमचे फलक तरी लावा ना या गावागावांमध्ये. हा शिवार इतका मोठा आहे, इकडे तिकडे एवढा खर्च करतात. पतदिवे ग्रामपंचायत नंतर बसू, अरुण भाऊ या फॉरेस्टवाल्याला आपण बसवायला लावू. या देवठाण परिसरामध्ये लोक म्हणतील तिथं तुमच्या पगारातून कुठून द्यावाल काय घेणं नाही. प्रत्येक ठिकाणी पतदिवा लाईटीचा बसला पाहिजे. दुसरी गोष्ट, या गावातली लोक जिथं जिथं सांगतील तिथं तुम्हाला पिंजरे द्यावे लागतील. नुसता देवठाणचाच नाही, या तालुक्यामध्ये किमान एका ग्रामपंचायतच्या ताब्यात तुम्ही 10 पिंजरे द्या. आणि तो वन अधिकारी तुमचा कोणी असेल त्याला साधा फोन जरी आला ना, त्या तुमच्या वन अधिकाऱ्याने एक बकरू आणि पिंजरा घेऊन शेतकरी जिथं म्हणत तिथं पिंजरा तुम्ही शिस्तीत लावायचा नाही. तो पिंजरा आम्ही तुम्हाला देणार नाही, तो वाघ आहे तुम्ही आम्ही तुम्हाला देणार नाही. अलग लक्षात.
आता सगळ्या ग्रामस्थांना मी सांगतो, तुमचा सगळ्यात मोठा विजय त्या दिवशी झाला. राज्यात ही पहिली घटना आहे. हे बिबटे तुम्ही ताब्यात घेतलेत. लय काळजी, त्यांना नाही एवढे अधिकार दिसले नसते तुम्हाला. एकच फॉरेस्टचा अधिकारी आला असा आणि करतो पाहून गेला असा. ते बिबटे आहे ना त्या नर्सरीत? आहेत ना? सगळ्यांना आहेत का नाही सांगा? फॉरेस्टवाले बिबट्या कुठं आहे? बिबट्या कुठं आहे? बिबट्या नर्सरीत आहे का? हो, बिबट्या आहे का? हा, बिबट्या नर्सरीत आहे. जर चुकून तो बिबट्या गावाला न सांगता जर कुठं जर नेला तर मग तुमची आम्ही गाय करणार नाही. त्याच्यामुळं त्या दिवशी आम्ही वर टांगवणार होतो बिबट्या सकाळी. त्याला आमचं पोरगं खाल्लंय, त्याला जिवंत तर सोडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जे जे आम्ही सांगलंय ते करा. तुम्ही जर करणार नसल तर आमच्या लोकांना हे बिबटे लय किरकोळ गोष्ट आहे. एका दिवसातून सगळे बिबटे आम्ही चौकात आणून दाखवू आम्ही काय केलंय ते. ऐक नाही भाऊ, त्याच्यामुळं तुम्ही जबाबदारीनं या सगळ्या गोष्टी करा. देवठाण गावामध्ये परकालवड असू द्या, कोंबडी असू द्या, जी मेली नाही बिबट्यापासून ते पंचनामे करून झाले. काय पंचनामे? तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील. आणि याच्या पुढे जर लय नाटकं जर केले तर तुम्ही काय बिबट्या काय रात्रीतून पकडून नेणार नाही. तो पकडले आम्हाला कळणारच आहे, कारण ते पकडणारे आमचेच लोक आहे. तुमच्यात घेऊन जाणार सुद्धा आमचा ड्रायव्हर होता त्या दिवशी. त्याच्यामुळे बिबट्या इथून पुढे जर पकडला तो बिबट्या लोकांनी सरळ ताब्यात घ्यायचा. हे काहीच करती नाही, यांना आपल्याला मध्ये यांच्या अडचणी काय. त्याच्यामुळं बिबट्यांचा बंदोबस्त मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच करावं लागल. तुम्हाला जर सुरक्षित जीवन जगायचं असेल, बिबट्यापासून सावध राहायचं असेल, फॉरेस्टवाल्यांच्या भरोश्यावर राहू नका. जिथं बिबट्या दिसल तिथं नियोजन करा, त्याला पकडा. बाकीचं काय करायचं आपण सगळेजण करू. याच्यानंतर फॉरेस्टवाल्यांना विनंती आहे की हे सगळे लोक काय काय म्हणतात ते तुम्ही काय काय करणार ते बघा. नाही तर आम्ही आज अख्खेचे अख्खे असे उठवतो, हे सगळं शिवार खोडीतो सशेवानी डुकरावानी आमच्या सगळे. तुम्ही काही देऊ नका. माझ्या घरी एकट्याच्या 100 वाघरी ते सगळे घेऊन येतो, ते सगळे बिबटे धरतो आणि मग पाहू ते बिबटे तुम्हाला द्यायचे की नाही. त्याच्यामुळं सगळ्या ग्रामस्थांनी थोडंसं विचार करा. फॉरेस्टच्या भरोश्यावर आपल्याला राहता कामा नाही, राहता येणार नाही. हे आज आले, आज मोर्चा म्हणून 3 दिवस इथं गस्त घाली. त्यात आज मोर्चा संपला, हे परत तुम्हाला फॉरेस्टवाले कधीच दिसणार नाही. आणि या सगळ्या डोंगरे साहेब बाकी सगळ्यांना माझी विनंती आहे, पिंजरा लावताना ते कोंबड्या शेळ्या बकरं काय असेल ते तुम्ही घेऊन या. हे आम्हाला सांगायला नका लावू. एका ठिकाणी कुठं 2 महिने एक पिंजरा लावला त्याच्यात काहीच नाहीये. तो वाघ काही येडा आहे का त्याच्यामध्ये घुसून त्याच्यामध्ये जायला. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी तुम्ही जबाबदारीने घ्या. तुमच्या कर्मचाऱ्यांना सध्या काही कामं नाहीये. हे सगळे बिबटे शोध मोहीम सुरू करा आणि सगळे जिवंत जेवढे तुम्हाला सापडतील तेवढे कुठेतरी पाठवा. नाही तर तुम्हाला रोज 2-3 पंचनामे तर त्या बिबट्यांचे करायला लागतील. आम्ही तुमचं ऐकणार नाही. तुम्हाला आम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला सापडलं तर तुम्ही आमच्यावर कारवाई करशा तो बिबट्या कोणी मारलाय. त्याच्यामुळे आम्ही हे तुम्हाला कळून देणार नाही. आमच्या जीवाशी एखादी गोष्ट येत असेल तर आम्ही बिबटे सोडणार नाही. तुम्ही सगळेजण जमले, थोडंसं जागृता. इथून पुढे काय घडलं, एखादा बिबट्या दिसला तर तुम्ही फॉरेस्टवाल्याला नंतर सांगा. पहिले आपल्या वाडीवासींच्या पोरांना सांगा, त्यांच्याकडे सगळं साहित्य पकडा. त्याचं काय करायचं ते आपण करू. सगळेजण जमले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो. फॉरेस्टवाल्याला विनंती का आपण पुढे येऊन या ग्रामस्थांना सामोरं जावं अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी,
काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.